रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घराच्या भिंती पुसती कधी आसवे। देवी आई, आज विलचं वाचन होणार आहे। यातून काहीतरी चांगलं घडू दे आणि माझ्या घरात शांतता येऊ दे। सांगा आता, आपल्या हाताची पाचही बोट सारखी असतात? एका आईची दोन मुलं सारखी असतात? नाही ना, नो। तसंच आपल्या लाईफ मधले सगळे दिवस सुद्धा सारखे नसतात। आता कालचा दिवस कोणाकोणासाठी बरा नसेल गेला, नो वरीज। आज कदाचित काहीतरी खूप भारी घडणार असेल। आजच्या दिवसाच्या पेटाऱ्यात तुमच्या आनंदाची पोटली सापडेल। आयुष्य इज ऑल अबाउट सुख अँड दुःख, जॉय अँड सॉरी। काल आणि उद्या यामधला ब्रिज अर्थातच आज। तर हेच खरं आयुष्य आहे। काल जे काही चांगलं किंवा वाईट झालं ते आज आपल्याला बदलता येणार नाहीये, आणि उद्या काय होणार आहे यू नेव्हर नो। सो दॅट इज वाय आज तुमच्या हातात जो आज आहे, आत्ताचा क्षण आहे, तो जगून घ्या भरभरून। स्वप्नांचे माझ्या गावा जिथल्या भाळी चमकेल हे। काल अविनाशने जेव्हा तुला रागाच्या भरात फेकून दिलं ना, तेव्हा मला वाटलं की सगळं संपलं। आता पुन्हा मी मधुश्रीचा आवाज ऐकू शकेन की नाही? तू माझ्यासाठी कधीच निर्जीव मशीन नव्हतास। तू माझी आणि अविनच्या प्रेमाची निशाणी आहेस, तसं प्रतीक आहेस। माझं रेडिओ प्रेम बघूनच तर माझ्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अविनने मला तुझी भेट दिली। तेव्हापासून तू माझ्या सुखादुःखाचा साक्षीदार आहेस। तू जर नसतास तर मी काय केलं असतं? तू जर दुरुस्त झाला नसतास तर मी अनु, पिऊ अजून उठली नाही बघ। अगं, मुलीच्या जातीने इतक्या उशिरापर्यंत झोपणं बरं नव्हे, जरा शिस्त लाव तिला। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। हे काय तुझं आवरलं सुद्धा? हो, असाइनमेंट पूर्ण करायची होती म्हणून लवकर उठले। बरं, प्रथम पण आत्ताच उठलाय। बरं बरं, या तुम्ही, नाश्ता तयार आहे। पिहू, काय झालं? काय बजावलं होतं मी तुला? हा मोबाईल कोणालाही दिसू देऊ नकोस। कुणी बघितलं ना तर जीव घेतील आपल्या दोघींचा। प्रथम, काय सतत तो मोबाईल हातात असतो? प्रथम बाळा, 10वीचं वर्ष आहे तुझं। बाबांनी तुला एवढ्या महागड्या क्लासला पाठवलंय, किती पैसे भरलेत क्लासला। तो मोबाईल आणि हो, प्रथम कमी मार्क मिळतील तुला, नापास झालास तर। आजी,
आजी काय झालं? आईला बघ ना, आम्हाला मारतेय. काय काय ग? नाही आई, हा धडधडीत खोटं बोलतोय. बाळा, मी तुला बोट तरी लावलं का? बोट लावून तर बघ, तुला अशी शिक्षा देईन ना की तू कधीच विसरणार नाही. आई, मी त्याला फक्त अभ्यास करायला सांगत होते. त्याला काय करायचं ते करू दे. तू जरा पिऊकडे लक्ष दे. तिला शिस्त लाव. ती लग्न करून सासरी जाणार आहे. आई, तुम्ही तरी त्याला समजवा. बोर्डाची परीक्षा आता बोलता बोलता येईल. वेळेचं महत्व समजायला नको का त्याला? हं? तुला कळतं का ग वेळेचं महत्व? दिवसभर त्या रेडिओला चिटकून असतेस. कामाकडे अजिबात लक्ष नसतं तुझं. आणि वेळेचं महत्व त्याला सांगतेस तू? आजी, प्रथम समोर आईला बोलत जाऊ नकोस. म्हणून तू आईची रिस्पेक्ट करत नाही. हे चोमडे, तू मला शिकू नकोस. आणि तू ग, प्रथमला ओरडण्यापेक्षा वेळीत काम आवर. पटवर्धन वकील येणार आहे, जा लवकर. आजी, हा? आज आबांचं बिल वाचल्यावरती आपल्याकडे पैसेच पैसे येतील ना? अरे बाळा, खूप पैसे येतील. मग मला तू नवीन बाईक घेऊन देशील ना? प्रथम, 15 वर्षाचाही झाला नाहीयेस तू. बाईक चालवायला खूप लहान आहेस तू अजून. आता तू फक्त तुझ्या अभ्यासाचा विचार कर. हे तू जा ग, काम कर जा. आई, तुम्ही जा. तू हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. मी तुला नवीन कोरी बाईक घेऊन देईन. थँक्यू. बाबा आणि आजीने ह्याला जास्तच लाडकून ठेवलंय. एनिवेज, आजोबांच्या व्हीलमुळे बाबांचं फिनान्शियल टेन्शन तरी कमी होईल आणि थोडी शांती येईल घरी. कुठे निघालास? ऑफिसला. अगं पटवर्धन येऊन गेली की तसंच ऑफिसला जाईन. काय हाफ डे तरी लागेल ना? नाही, आज लीव टाकतो. आज आपल्या दोघांसाठी दिवसभराचा प्लॅन केलाय, फक्त तू आणि मी. सीमा, काय ग? काय करतोयस? सीमा, तू बरी आहेस ना? अगं तू चक्क प्रेमाने बोलतेस माझ्याशी. यापुढे ना या सगळ्याची सवय करून घे. पण झाले काय नक्की? मी आज खूप खुश आहे. अच्छा, फायनली ह्या जेलमधून माझी सुटका होणार. म्हणजे काय? तू विसरलास का? काय? आज आबांच्या व्हीलचं वाचन आहे. ते झालं की आपल्याला आपला हिस्सा मिळणार. मग आपण कशाला इथे राहतोय? मग कुठे जाणार? मी ठरवलंय, आपला शेअर विकून सरळ वेगळं व्हायचं. 2 किंवा 3 BHK घेऊया. जरा स्वप्नातून बाहेर या. ओके, असं काही होणार नाहीये. तू उगीच नाहीरी कशाला लावतोस? मला ना या घरातल्या सगळ्या लोकांचा ना कंटाळा आलाय. तरी सुद्धा इथंच राहावं लागणार आहे. कारण तू विचार करतेस तेवढं सोपं नाहीये सगळं. का? तुला तुझा हिस्सा मिळणार आहे ना? माहित नाही, पण आपल्या बऱ्याच प्रॉपर्टीजवर केसेस चालू आहेत. हा, मग त्याचा तर निकाल लागणार आहे आणि तोही आपल्या बाजूने. भाऊजी म्हणाले होते ते, विसरलास का? मगाशी अविनाश, आत्ता भाऊजी. ए सीमा, तुला सरड्यासारखी कशी पटापट रंग बदलतेस ग? तू ना माझ्याशी सरळ बोल. आणि सरळ बोलायचं नसेल तर तू जा ऑफिसला. नेहमीच आहे. मी जर इथं थांबणं गरजेचं नसतं ना सीमा, तर मी सरळ ऑफिसलाच गेलो असतो. आणि तुला जर सरळ शब्दात ऐकायचंय ना, तर सीमा मी तुला सरळ शब्दात सांगतो,
उगीच भलती स्वप्न रंगवू नकोस. प्रॅक्टिकली विचार कर. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे आबांनी आपल्यासाठी काही पैसे ठेवले असतील, प्रॉपर्टीज ठेवल्या असतील ना, तरी सुद्धा वेगळं घर घेणं हे सोपं नाहीये. का? हे बघ, आपण जर वेगळं राहिलो ना तर घरातली सगळी कामं तुला एकटीला करावी लागतील. आणखी एक गोष्ट, आपण जर वेगळे राहिलो तर आई नियमाप्रमाणे 6 महिने तरी आपल्याकडे राहायला येऊ शकते आणि तिची सगळी कामं तुला करावी लागतील, जी आत्ता एकटी अनु करते. त्यामुळे नीट विचार कर. ओके? रोज रोज मॉलच्या रेस्टरूम मध्ये जायचं आणि तिकडे जाऊन कपडे चेंज करायचे आणि ऑफिसला जायचं. कंटाळा आलाय यार मला. हे घरातले ना, आमच्या घरातल्यांना ना फॅशन सेन्सच नाहीये. मला जसे हवे तसे कपडे घालूच नाही शकत का मी? म्हातारी झाल्यावर घालायचे का? नशीब आहे पण माझं की निदान मला नोकरीला तरी जायला देत आहे आणि तिकडे साडी नेसून जा असं नाही बोलत आहेत. एकदा का आबांचे पैसे आले ना की मी सगळ्यात आधी एक श्रीमंत मुलगा पटवणार, त्याशी लग्न करणार आणि मला हवंय तसं जगणार. वा 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 वा. आता आबांनी माझाही विचार केला असेलच ना, शेवटी मुलगी मी त्यांची आणि तेही एकुलती एक. शेवटी बापाच्या प्रॉपर्टीवर मुलीचाही हिस्सा असतोच ना. येस, आजपासून सगळं मस्त होणार आहे. हे पटवर्धन कधी येतील? पटवर्धन येणारच. या 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 नमस्कार. नमस्कार. वेळेत आला एकदम. या नमस्कार. या या बसा बसा बसा. आई बस प्लीज. आई हा? पटवर्धन. हो हो, बघितलं मी त्यांना. नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. अनु, ए अनु, वकील आलेत गा, चहा घेऊन ये. काय सहजच गेला होतात का गावी तुम्ही इतके दिवस? हो, थोडी कामं होती, मग तब्येत बिघडली. डॉक्टरांनी प्रवास करायला मनाई केली होती. हो, पण आमचा जीव इथे टांगणीला लागला ना. नाही म्हणजे तुम्ही सहजासहजी असे आजारी पडत नाही असं म्हणणं आहे तिचं. म्हणजे अचानक एवढ्या वेळ गावी. का नमस्कार. नमस्कार. थँक्यू. जेवणाचं बघा जरा. नाही अनुप्रिया, तू इथेच थांब. अहो, तिला कशाला थांबवताय? तिला ह्यातलं काहीच कळत नाही. कामं पण पडलीत ना. जा बाई, जा जा कामं कर जा. हो काका, घरातली सगळी कामं शिल्लक आहेत. नाही अनुप्रिया, तू इथेच थांब. नाही त्याचं काय आहे, विलचं वाचन करताना कुटुंबातील सगळे सदस्य हजर असणं फार गरजेचं आहे. हो खरं. दे इकडे दे. नाही दादा, असू असू दे.
तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आबा आजारी असताना त्यांनी माझ्याकडून हे नवीन इच्छापत्र करून घेतलं होतं. हे बघा, आता तो इतिहास भूगोल सांगत राहू नका. त्यात काय लिहिलं ना ते वाचा. हो, मी खाली सही करणार. रघुनाथ पाटकर स्वेच्छेने इच्छापत्र करत आहे. या इच्छापत्राद्वारे मी माझ्या संपत्तीचं वाटप याप्रमाणे करत आहे. माझी वडिलोपार्जित संपत्ती अशी काही नाही आहे. जे काही आहे ते सर्व स्वअर्जित आहे. त्यामुळे त्याचे वाटप मी माझ्या इच्छेने करू शकतो. माझी स्थावर आणि जंगम अशी सगळी संपत्ती मी माझी दोन्ही नातवंडे पिऊ आणि प्रथम यांच्या नावे समसमान प्रमाणात करत आहे. काय सगळी संपत्ती नातवंडाच्या नावे? अरे एवढी इस्टेट कशी काय सांभाळणार ते? अरे लहान आहेत ते, त्यांना काय कळतंय? त्यांचं फक्त नाव आहे आई. व्यवहार तर सगळं भाऊजी बघणार ना. नाही म्हणजे असं खा नाही तर असं खा, सगळं धाकट्याच मुलाच्या घशात जाणार. बघितलंस ना राजन, तुझ्या आबानी आपल्याला मूल बाळ नाहीये म्हणून किती मोठी शिक्षा दिली आहे. मीच काही बोलू नको सीमा. आबांना अविदादाची मुलगी बरोबर दिसली, पण स्वतःच्या मुलीलाच विसरली. अगं म्हातारपणीचा माझा नाही विचार केला. बायकोला वाऱ्यावर सोडून दिली. आता तुमचं काय घेऊन बसलीस? आई, काय बोलतेस तू? मी तुला वाऱ्यावर सोडेल का? एक मिनिट तर शांत बसा सगळ्यांनी. विल अजून पूर्ण वाचून झालेलं नाहीये. पिहू आणि प्रथम सज्ञान होईपर्यंत त्या संपत्तीची देखभाल करण्याची योग्य तो व्यवहार करण्याची जबाबदारी आणि कायदेशीर अधिकार मी माझी धाकटी सून अनुप्रिया अविनाश पाटकर हिला सोपवत आहे. अच्छा, आत्ता लक्षात आला मला तुझा डाव. नाही म्हणजे आबांच्या आजारपणात त्यांच्या मागे पुढे करत होतीस ना. आई आबा हॉस्पिटलमध्ये होते ना, तेव्हा पण त्यांची खोटी सेवा करत होती ही बाई. ते सगळं याच्यासाठीच ना. गोड गोड बोलून माझ्या नवऱ्याला पिटवलंस. माझा आणि माझ्या मुलांचा तोंडचा घास हिरावून घेतलास. अगं कुठे भेटशील? पाव नाही आई, मला खरंच यातलं काहीच माहित नाही. मी पण विचार करते की आबांनी असं का केलं असेल. अरे बापरे, वा वा, किती खोटा आवडशील ग. हिने काहीतरी जादू टोना केलाय. अवी, मला वाटतं ना व्हील मध्ये काहीतरी गडबड आहे. नाहीतर काय. नाही, तू काळजी करू नको ना, मी आहे ना. ते कसं आहे पटवर्धन, याचा सोक्ष लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुमच्यापैकी कोणालाही काहीही शंका असेल तर तुम्ही कोर्टात जाऊन या बिलला आव्हान देऊ शकता. आता मी एवढा एक शेवटचा मुद्दा वाचून दाखवतो. आता काय शेवटचं वाचा. सांगतो. सौ अनुप्रिया पाटकर या आपले कायदेशीर अधिकार दुसऱ्या कोणाच्याही नावे ट्रान्सफर करू शकत नाही. मुलं सज्ञान झाल्यानंतर सुद्धा आईच्या लिखित परवानगीशिवाय त्यांना कुठलाही व्यवहार करण्याचा अधिकार नसेल. आणि सौ अनुप्रिया पाटकर
यांना ही जबाबदारी स्वीकारायची नसल्यास ही सगळी संपत्ती धर्मादाय करण्यात यावी. आबा तुम्ही असं का केलं? मला किती मोठ्या धर्मसंकटात टाकलं. मानलं तुम्हाला आबा, खरंच तुम्ही दूरदर्शी होता. आपली इस्टेट कोण व्यवस्थित सांभाळू शकेल हे तुम्ही ओळखलत. हे शेवटच्या क्षणी विल बदलून जे काय केलं ना आबांनी, हा आमच्यावर झालेला अन्याय याची दाद मी कोर्टात मागणार. अवश्य मागा. जे लिहिलं होतं ते मी वाचून दाखवले. माझं काम इथे संपलं. बाकी तुमच्या वडिलांचा निर्णय स्वीकारायचा की नाकारायचा हे तुमच्यावर आहे. पण तुम्हाला अपेक्षित आहे तो न्याय मिळेपर्यंत सर्व अधिकार अनुप्रिया पाटकरकडे राहतील. येतो. आई, ए अगं काय होतंय आई? आई डोळे उघड आधी. काय होतंय तुला? आई आई पाणी घे. आमच्या तोंडचं पाणी पळवलंस आणि पाणी मागतेस. चालते हो इथून. हवी हवी आता आपलं कसं होणार आहे? अरे तुझ्या बापाने सगळी इस्टेट तिच्या मण्यावर घातली आहे. काळजी नको करू साई, मी आहे ना. दमडेपणीच्या हाती लागू देणार नाही. बरोबर आहे ना? नाही तुमच्याच मुलांच्या नावावर आहे ना सगळं. आपल्याला काय आपल्याला मूलबाळ नाही म्हणून आपल्या हातात दिल्या कटोऱ्या. उगीच काही बोलू नकोस. सीमावहिनी तुम्ही असं सगळं का बोलताय? तुम्ही सगळे खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मला यातलं काहीच माहित नव्हतं. अहो आबांनी सगळं मुलांच्या नावावर केलंय ना. मला सगळे पैसे मिळाले ना की मी देईन ना तुम्हाला. ऐक ना अविनाश, माझ्या बापाचा पैसा मला भीक म्हणून देणार आहेस तू? अविनाश काय समजतेस मला तू? अविनाश काय समज? अविनाश सोड. अविनाश पाटकर आहे मी, पाटकर. अविनाश शांत. तुझी लायकी माहिती का तुला? लायकी ते पाय पुसणं ना, ती लायकी आहे तुझी तेवढीच. खरंच तुमच्या नजरेत ही किंमत आहे माझी?